येते आपली धमाल जोडी वैभव वाडे विशाखा. वाह 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 विशाखा, वाह वाह, बहुत बढ़िया, क्या बात है, बहुत अच्छे. छे 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 छे, कमाल झाली कमाल झाली. ही ऍक्टर लोक कधी वेळेवर येत नाहीत. शे शे, एरवी सकाळ संध्याकाळ फेऱ्या मारतात बरं का. काम मिळालं ना की माजोडेपणा करतात. छे 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 छे. आणि हा माणूस काम मिळायच्या आधीच पाठ फिरवतोय. छे 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 छे, लवकर यायला हवं यांनी. कुठे गेला हा? या या हे काय चाललंय? फोटो पाठवलेत. शी 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 शी, मुलाच्या मुंजीतले फोटो आहे ते. वाढलेलं पोट, हे असं वाढलेलं पोट, ते असे ओघळणारे दंड, अशी लोंबकळणारी हनुवटी, कसं दिसतंय ते? कुठे तरतरीतपणाने. शी 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 शी. अरे बापरे अरे बापरे. हा फोटो तुमचाच आहे का? सॉरी सॉरी सॉरी. म्हणजे कसं तुमच्याबद्दल? नाही नाही, मी काहीच ऐकलं नाही मॅडम. मी आता येतोय म्हणजे अजून मी येणारच आहे. आता मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे. आता लिफ्ट मध्ये चढणार, लिफ्टचं बटन दाबणार, तुमच्या फ्लोअर येणार, तुमच्या दरवाजाचं बटन दाबणार, तुम्ही दरवाजा उघडणार आणि मी म्हणणार मे आय कम इन मॅडम. अरे बापरे, या ना या या या. कशी वाटली अपमान रिसीव्ह न करण्याची आयडिया? छान आहे छान आहे. पण काय हो, तुम्ही सगळ्यांकडे असे उशिराच जाता का? नाही, सगळ्यांकडेच जात नाही. मग काय फक्त प्रोड्युसर कडे उशिरा जाता? नाही नाही, त्याचं काय झालं, मी जेवत होतो ना. हा अहो, 1.5 तासापूर्वी मला सांगितलंस मी जेवत होतो. ढेकर सुद्धा दिली, कळलं का? नाही नाही, ढेकर भुकेचा होता. अहो पण 1.5 तास. हो, जेवत होतो. काय माझं जेवण जरा जास्त आहे ना, म्हणजे पहिल्या नाश्त्यालाच मी 2-3 कोंबड्या ओढतो. पहिला नाश्ता? अहो असं किती नाश्ते करता? मग दिवसात मी 3-4 तरी नाश्ते करतो आणि मग मूड आला तर 1-2 वाढतात. वाढतात म्हणजे मी हाताने घेत नाही ना, घरचे वाढतात मला. आपण जरा मूळ विषयाकडे वळूया का? मूळ विषयाकडे वळूया ना. चला, वॉश बेसिन कुठं आहे? ते कशाला? हात धुतो जेवायला बसतो ना. जेवायला कोण वाटतं तुम्हाला? नाही, तुम्हीच म्हणलात ना मूळ विषयाकडे वळूया म्हणून. 1 मिनिट, अशा फालतू नटाने घरी बोलून मी जेवायला वाढत नाही, कळलं का? आपण जरा नाटकाबद्दल बोलूया, आलं का लक्षात? हा, ते जरा विसरलोच होतो मी. काय होतं, मला भूक लागली ना की मला सगळं विसरायला होतं. आपण एवढं हादरलं तर तुम्ही? नाही नाही, त्याचं काय आहे ना, आता रिक्षापासून एवढा प्रवास झाला ना तुमच्या घरापर्यंत, जरा भूक लागल्यासारखं झालं. नाही नाही, मी कमर्शियल नटासारखं तुम्हाला काही मागवायला नाही सांगत आहे. मी हौशी नट आहे, माझ्याकडे पैसे असतात. मागवू का? नाही. आपण जरा नाटकासंदर्भात बोलूया का? मला सांग, तुला नाटकातलं काय काय येतं? मला नाटकातलं बघा म्हणजे मी रस्कुड्रॉ आहे. म्हणजे काय? नास्कुड्रॉ असतं की नाही? नास्कुड्रॉ म्हणजे काय? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तसं माझं रत्नागिरी स्कूल ऑफ ड्रामा आहे. तिकडच्या विद्यापीठातला मी नाट्यशास्त्राचा पदवीधर आहे. हे बघ, हे बघ, हे असं 4 चौघात सांगू नकोस, कळलं का? 4 चौघात सांगू नकोस. पथनाट्य करावे लागणार तुला, कळलं का? अरे आलं का लक्षात तुला? म्हणजे मुंबईत आल्यानंतर असं पथनाट्य करायला लावतात काय? नाही नाही, मी नाही सांगणार कुणाला. नाटकासंदर्भात काय काय माहिती तुला? नाटकासंदर्भात मला सगळं माहिती आहे. म्हणजे थिएटरचे पत्ते माहिती आहेत मला, तिकडे जाणाऱ्या बसचे नंबर माहिती आहेत, नंतर रेल्वेचं वेळापत्रक माहिती आहे, आणि अधून मधून मी जिप्सीवर पण जातो. हे एवढं पुरेसं आहे? पुरेसं म्हणजे अजून पण मला येतं, पण आता काय करू सांगा ना. म्हणजे मला बघा, मी नाटकात पण कामं केलेली आहेत. मी आमच्याकडे एका नाटकात काम केलं होतं, त्याचं नाव होतं निष्पर्ण वृक्षावरनं गळला थेंब. प्रायोगिक नाटक होतं, त्या थेंबाचं काम केलं होतं मी. त्यानंतर त्रिकोणाला 4थी बाजू आणि त्याची लांबी, त्यात लांबीचं काम केलं होतं मी. हे बघ, अशा नाटकात काम करू नकोस रे, खायचे वांदे होतील, कळलं का? खायचे वांदे होतील काय? मग अजिबात नाही सांगणार मी. बरं मला सांग, नाटकातलं काय काय येतं तुला? नाटकातलं काय? हे बघ, कसं माहितीये का, अभिनय बिभिनय नुसतं असून चालत नाही रे. नाटकात नाटक उड्या माराव्या लागतात, कळलं का? नाटक उड्या म्हणजे काय? माकड उड्या कशा असतात? माकड कसं उड्या मारतं, तसं नाटकात नट उड्या मारतो, कळलं का? त्या उड्यांवरच हल्ली नट मोठा होतो, कळलं का? ते येतं का तुला? मग मला येत नाही, पण मला मिमिक्री करता येते. करून दाखवू काय तुम्हाला? भरत जाधवांची मिमिक्री करून दाखवू. अन्न जेवायला 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 जेवायला. आता डॉक्टर लागूंची करून दाखवू. हेच बदलायचंय मला, जेवायला जेवायला जेवायला. हा, तर मी आता लागूंची करून दाखवतो. हा,
अण्णा माझी जेवायची वेळ झालेली आहे, तेव्हा तुम्ही तातडीने मला जेवायला वाढा. आता मी प्रभाकर पणशीकरांची करून दाखवू. आता इथे जो माणूस जेवून गेला तो मी नव्हे, मी नवीन माणूस आलेला आहे. तो मला जेवायला वाढा, जेवायला 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 जेवायला. पंत आता मी विक्रम गोखल्यांची करून दाखवू. दाखवतो. अण्णा अरे पंगत जेवून उठून पण गेली. अण्णा मला जेवायला वाढा. वा वा, छान छान छान. नाचता येतं का नाचता येतं ना मला, नाचून दाखवू काय तुम्हाला? कळीदार कळीदार कपुरी पान, कळीदार कपुरी पान. छान 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 छान. घेतलं मी तुम्हाला नाटकात घेतलं. मग आता मानधनाचं काय ते बोला ना. त्याचे काय माहितीये का, 5,000 रुपये मी तुला दिले असते, पण तुझ्या नावाला बुकिंग नाही रे. 4,000 रुपये पण दिले असते, पण केवढा सेट बांधावा लागेल कळलं का. 3,000 रुपये पण दिले असते, पण तुझा रंग कसा काढा, कॉस्ट्युम केवढे लागतील, मेकअप सगळा केवढा खर्च करावा लागेल कळते का तुला. 2,000 पण दिले असते, पण तुला स्वतःचा अभिनय नाही रे कळलं का. 1,000 रुपये चालेल देत नाही मी. माझ्या भटांनी सांगितलं 1,000 रुपये द्यायचे नाहीत कळलं का. 500 रुपये दिले असते मी तुला, पण तू बाहेर जायस रे, मुंबईतला नाहीस. फार तर 50 रुपये देईल चालेल. 50 रुपये नाही देणार मला तुम्ही. चांगलंच वस्त्रहरण केलं तुम्ही माझं. अरे असं काय करतोस. हे बघ, नाटकात ना तुझी मोठी जाहिरात येणार कळलं का. खाली तुझं नाव, वरती नाटकाचं नाव, आणि मग मोठा निबंध कशाला तो. अरे माझी ओळख आहे ती. हे बघ, पेपर मध्ये ना प्रचंड मोठी जाहिरात कळलं का. अरे बापरे, केवढा हा खादाड माणूस, मुंबईत पडला प्रचंड पाऊस, मोहन जोशींनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा. अरे बापरे, आता 10वीच्या विद्यार्थ्यांचं काय कळलं का. आणि मग खाली लवकरच येत आहे खाई रे खाई, तुझं मोठं नाव. कसं वाटतं तुला कळलं का. चांगलंय. मला आवडलं, तुमच्या नाटकाचं नाव आवडलं, पण नाटकाचा विषय काय आहे तो तरी सांगा ना. काय माहितीये का, हे नाटक मला पुन्हा नव्या संचात, नव्या ढंगात करायचंय कळलं का. दिग्दर्शक कोण आहे. तो कशाला लागतो, मी आहे ना. हे बघ, स्टेजवर असं मोठं टेबल ठेवायचं, त्याच्यावर खूप सारे खाण्याचे पदार्थ ठेवायचे कळलं का. मग तू बलबले येणार, पहिल्या विंगेतून येणार, खा खाणार, दुसऱ्या विंगेत जाणार, कपडे बदलणार, परत येणार कळलं का. धावत असा खा खाणार, तिसऱ्या विंगेत जाणार, कपडे बदलणार, परत येणार कळलं का. असा खा खाणार, असं खूप खाणार, असा खादाड माणूस आहे कळलं का. अरे वा, खाण्याचीच भूमिका दिली म्हणजे तुम्ही मेन रोलच दिलाय मला. मी नाटकात काम करायला तयार आहे तुमच्या. हे बघ, दररोज 2 शो असतील, खूप खावं लागेल चालेल का. खाणार. शनिवारी 3 प्रयोग असतील, पोट फुटेस तर खावं लागेल चालेल का. खाणार. रविवारी 5 प्रयोग असतील, पोटाला तळ जाईपर्यंत खावं लागेल खाशील का. बापरे, तुम्हाला एक विनंती करू काय. म्हणजे प्रत्येक प्रयोगाच्या नंतर ना तुम्ही मला अर्धा तासाचा वेळ द्याल काय. कशाला रे. नाही म्हणजे पोटाला आधार म्हणून थोडस खाऊन यावं लागेल ना. अरे देवा. क्या बात आहे. खाई रे खाई. मला ऍक्ट कसा वाटला ह्याच्याबद्दल मी 1-1.5 मिनिटानंतर बोलतो, पण आधी मला विशाखाचं कौतुक करायचंय. एंट्रीलाच टाळ्या काढल्यास. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांना ह्यातलं काहीही माहिती नाही, जे हा ऍक्ट फक्त एक ऍक्ट म्हणून बघतायत, त्यांनाही तो अत्यंत फनी वाटेल. करेक्ट. तू मस्त बेअरिंग घेतलं होतंस, आणि तू खूप नाही ताई, आणि तू खूप छान सस्टेन केलंस ते बेअरिंग कळलं का. वैभव, तुझ्या लेवलला करेक्ट तिला तो बॉल आणून देत होतास, त्या पॉइंटला करेक्ट तिला लेंथ देत होतास, तू तिला करेक्ट स्पेस देत होतास. मला असं वाटलं की आज तू बॅकफुटवर होतास. सो ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी व्हेरी एन्जॉयबल ऍक्ट. गॉड ब्लेस यू. हो क्या बात. वा निर्मिती ताई, आज जोड्या बदलल्यात का आपण. हो. वैभव का नाही आलाय. हवा भरून आणलाय. तू वैभव वाटतच नाही आहेस. मला असं म्हणायचं की नुसतं वेगळं बेरिंग घेणं म्हणजे कॉमेडी नाहीये, तो त्याचा ऍक्ट मध्ये वापर करणं हेही तितकंच महत्वाचं. क्या बात आहे. तर तो वापरही खूप छान पद्धतीने झाला. आणि विशाखा, मी काय बोलू तुझ्याबद्दल, मी काय बोलू. मला नाही वाटत मला जमेल इतका वेळ तो असा हस्की आवाज सस्टेन करणं. मला नाही वाटत. तू ज्या पद्धतीने हा 5 मिनिटाचा ऍक्ट त्या आवाजात केलास, तू
क्या बात आहे. तू आत्ता जे केलंस ते मला अप्रतिम वाटत होतं. मी त्याच्यावर फिदा होते मी. आणि काय बोलू, विशाखा आणि वैभव, केवळ आणि केवळ आणि केवळ तुमच्या परफॉर्मन्स साठी तुम्हाला हे चॉकलेट. आता बघूयात किती गुण मिळालेत. मागच्या वेळी तुम्हाला होते 40 गुण आणि आता बघूयात किती मिळाले. 9 गुण म्हणजे 49. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.